दरम्यान राज ठाकरेंच्या आरोपांसंदर्भात आणि आक्षेपांसंदर्भात ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी प्रत्युत्तर दिले। आपण पाहूया। पुन्हा एकदा राज ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे हा वाद आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे धारावीच्या मुद्द्यावरून। धारावीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता, परंतु आता राज ठाकरेंनी त्यावर टीका केलेली आहे की सेटलमेंट पॉवर वाढवायची एक कुठेतरी लिमिट असते, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। राज ठाकरेंनी थेट तुमच्यावर सेटलमेंटचे आरोप केलेले आहेत। असं सेटलमेंट वगैरे नाही आहे, मुंबई वाचवायची आहे आणि ती अदानीच्या घशात घालण्याचं काम हे ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाची मंडळी करतायत। आणि आपल्याला माहिती आहे की ज्या दिवशी गृह खातं देवेंद्रजींनी सोडलं त्या दिवशी हा अध्यादेश काढला, हे जगजाहीर आहे आणि आज वृत्तपत्रामध्ये पण छापून आलेलं आहे। त्यामुळे सेटलमेंट वगैरे ही भाषा चुकीची आहे। आणि मला एक गोष्ट सांगायची आहे की महाराष्ट्र जनता इतकी सुज्ञ आहे की त्यांना कळतं की सेटलमेंट कोण कोणाशी करतं। राज ठाकरे असं म्हणतात की मग वर्षभर तुम्ही झोपला होतात का? असं आहे की अध्यादेश आल्यानंतरच नेमकं कळू शकतं की धारावीमध्ये काय होतंय। आणि धारावीचा अध्यादेश आल्यानंतर त्या अध्यादेशामध्ये पूर्ण सगळा अधिकार आणि अवाक्यासवा TDR हा जर अदानीने दिला असेल आणि प्रत्येक मुंबई शहरातल्या माणसाला TDR घेताना सर्वप्रथम पहिला TDR घेण्यासाठी अदानीकडे जावं लागत असेल, तर ही संपूर्णपणे मुंबईला कुठेतरी वेटीला धरलेलं आहे अशामध्ये चित्र होतं। आणि म्हणून शिवसेनेने आता मोर्चा काढलेला आहे। राज ठाकरेंनी या सगळ्यामध्ये अदानीलाच संपूर्ण का द्यावं, कशासाठी द्यावं हा देखील उल्लेख केलेला आहे। त्यामुळे मग राज ठाकरेंची भूमिका काय वाटते तुम्हाला? तुमच्यावर देखील टीका केली जाते, अदानींबद्दल देखील बोललं जाते। शिवसेनेचा विरोध अदानीला नाही आहे, विकासाला नाही आहे, त्यांनी घेतलेल्या धोरणाला आहे। त्यामुळे प्रश्न असा आहे की जे धोरण तयार केलं सरकारने ते चुकीचं आहे। तुमचं काय मत आहे? माझं मत असं आहे की सेटलमेंट कोण करतंय हे जनता ठरवेल। धन्यवाद। कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसह वैभव परब, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।